आणि याची जी काही वाफ व्हायची गरम ही साईड पूर्ण खराब झाली त्याच्याने. ती गोडी डाळ होते. भात तर रेडी झालाय हा बघा. आणि इकडे अरे बाप्पाने लगेच फुल पाडलं बाबूचं. नमो करा. गुड मॉर्निंग. तर आज मस्तपैकी लेट उठले कारण का कृषिकालाही सुट्टी होती आणि आज आहे स्वतंत्र दिन म्हणजे इंडिपेंडन्स डे. तुम्हाला सर्वांना इंडिपेंडन्स दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज माझा उपवास आहे म्हणजे श्रावणातला पहिला शनिवार आहे. तर आज खिचडी बनवली आहे नाश्त्याला. आणि आज आई पण आल्यात कामावरून लवकर. आज दिसतील त्या कारण का आज त्यांना लवकर आल्यात कारण का 10 वाजता सगळा कार्यक्रम संपले आणि ते आत्ता आले. तर आता नाश्त्याला खिचडीच बनवली आहे. फक्त किरण आणि आई जेवणार आहेत. मग काहीतरी भाजी चपाती बनवेल म्हणजे कृषिकासाठी पण. आणि खिचडी केली आहे. खिचडी सहसा मी करत नाही कधी उपवास वगैरे असला तरच. चला तर नाश्ता करून घेऊया. तर आत्ताच आमचा नाश्ता झाला. आईने मी वगैरे नाश्ता केला आणि आता किरण बाकी नाश्ता झाला. त्याला कामाला जायचं आणि त्या घेऊन गेल्यात कृषिकाला खाली झेंडावंदनला. आणि त्या कलरफुल बांगड्या बघितल्या श्रव्याच्या हातातल्या तशा पाहिजेत तिला. तिकडे घेऊन गेले आणि चपात्या करते आहे. मी लोक भाजी चपातीच खाणार आहे आणि संध्याकाळी पूर्ण नैवेद्य बनवेल. आता म्हटलं ह्यांच्यासाठी भाजी चपाती बनवते. मी एकदा खाल्लं आहे मग गरज नाही, फक्त चहा घेईन नंतर. फ्रीजमधनं पाणी येते सारखं. त्यांना 5-6 दिवस झाले आम्ही कंटिन्यू बोलवतो. आत्ता आले ना संतोष भाई. फोन भी काटते हो ना नहीं, फोन गाड़ी चलाने का टाइम ना तो बहुत डिस्टर्ब होता है. हाँ कुछ भी मत पकाओ. नहीं सच में दाराला कडी लाव, यांना बाहेर जाऊन देऊ नको काम झालं. त्यानंतर ही साईड बघा. ही कशाने झाली माहिती आहे तुम्हाला? आधी हाँ नहीं लेकिन वो भाव हाँ ट्रे का पानी नहीं जाना तो चाहिए. सिर्फ पानी वो निकाल के मत जाओ, क्लिअर करके जाओ काम. ही साईड पूर्ण खराब झाली आमची कारण इथे आधी ना किचनला हे नव्हतं, कडप्पा नव्हता. नंतर लावला आम्ही. आणि ह्याची जी काही वाफ व्हायची गरम ही साईड पूर्ण खराब झाली त्याच्याने. तिकडची साईड चांगली आहे. आता स्प्रे पेंट वगैरे आणून त्याला केला पाहिजे. किती वर्ष झाली याला? 8 वर्ष. हाँ मेरे को अभी नया मांगता है, ये अच्छा नहीं लग रहा है मेरे को. साफ नया ये तो ठीक है. नया जो फ्रिज है और बेकार है मालूम है क्या? उसमें आदमी खर्चा कर कर के परेशान हो जाता है. पसंद से लिया अब मेरे को नहीं जमता ये. 2000 बोलो रहने के लिए जगह नाही. तर मगाशी संतोष भाई येऊन गेले. त्यांनी सांगितलं फ्रीज पूर्ण क्लीन करा. तर मी विचार केलेला पूर्ण रिपेअर झाल्यावर क्लीन करेन. त्याच्या आधीच म्हटलं सगळं क्लीन वगैरे करून टाकलं. आता बोले दुपारनंतर पाणी येतं आहे का बघा संध्याकाळी एकदा. संध्याकाळ झाली, सकाळपासून वेळ मिळालाच नाही देवळात जायला. आता हिला क्लासला सोडते आणि तशीच पाया पडून येते. हां मग चला आता चला. तर क्लासला जायच्या आधी आम्ही देवळात जाऊन पाया पडतो. मग हिला मी ड्रॉइंग क्लासला सोडते. हां बाबू. हां आणि भाजी पण घेते. संध्याकाळला काय भाजी बनवायची आहे कारण का उपवास आहे माझा, नैवेद्य दाखवायचा आहे. चला तर जाता जाता देवळात आपण आजीकडून बेल घेऊया. आजी बेल आहेत मग फुलं दे ना एक वाटा. फुलं दे. सकाळपासून काय वेळ नाही मिळाला. 10ची दे. 10ची दे. चांगली आहेत ना? हां तो घालू. बाबू थांब. काळे वाटाणे आहेत, हिरवे वाटाणे. ही चवळी कशी बारीक? 100 ग्रॅम 15 दे ना मला. नाही तर सरळ 20चीच कर ना. 20चीच कर, पूर्ण नाही फरक. तर पटकन हे कडधान्य घेतलं, फुलं घेतली, पाया पडतो आणि मग क्लासला जातो. चल 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 चला. व्यवस्थित आहे. इथे पाय घसरेल. थांब जरा. पाणी पडे. बंद आहे देऊळ. चालू आहे ना, जरा उघड ना. ए हळू, पाय घसरून पडशील. चप्पल काढ. चलो. ए बाबू ती फुलाची पुडी दे ना. ती फुलात बघ दोरी बांधलेली. त्या साईडची. हां नमोकर. हा अरे बाप्पाने लगेच फुल पाडलं बाबूचं. नमो करा.
नाही करायचं. नमो करा तसं नाही करायचं. नमो करा. गो. तर एकीकडे आपली गोडी डाळ होते, भात तर रेडी झाला आहे हा बघा, आणि इकडे चवळी बटाट्याची भाजी करते. सगळा पसारा पडला आहे किचनवर. तर आपलं सगळं जेवण बनवून झालं आहे. आत्ताच नैवेद्य दाखवला, 8 वाजलेत. एकीकडे आपली शेवायची खीर केली आहे, भात आहे, मगाशी पण दाखवलं, डाळ भाजी आणि कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवली आहे. आणि इकडे खेळते साड्या नेसते सारखी. अगं बाबू, पट्ट्याची काय वाट लावलीस तू? हा. तर आत्ताच सगळी कामं झाली, कंटाळा आला आणि वरच्या रूमवर आले जरा पडायला. खाली पोरी मस्ती करतात. वरची रूम काय किरण सगळं हे अंथरुणं वगैरे आवरून घेतो. मी आणि क्रिशिका तसं सुटून जातो, कारण का क्लासचा टायमिंग होतो. म्हणजे 8:45 उठतो, उठेपर्यंत 9 वाजता पाणी तापायचं असतं, सगळं आवरायचं असतं. 10ला क्लासला, त्यातला नाश्ता वगैरे भरवायचा असतो. तर आज सुट्टी होती क्लासला आणि उद्या बैठकीला जायचं आहे. गेल्या संडेला बैठकीला गेली नाही, म्हटलं थोडा वेळ वरच्या रूमवर जाऊन रेस्ट करावा. तर पप्पा, आई आणि क्रिशिका नंतर जेवणार आहेत. मी उपवास सोडायला बसते, म्हणजे 8:30 9:45 झालेत आणि ते बोलले मी नंतर बसतो जेवायला. तू हाताने जेवणार? आपण टी व्ही बघत जेवूया. बाबा नंतर बोलले बसतायत. चालेल? हां चल. विचार त्यांना बसतायत काय, जेवायला बसताय का विचारते. तर मी बसते जेवायला. चला. चवळीची भाजी, कोशिंबीर, लोणचं, भात, डाळ, चपाती. तुला भरवू? पाणी पाहिजे थांब. आणि खीर नंतर खाईन. पहिला उपवास सोडून घेऊया. थांब रे राजा, 1 मिनिट. हो. तर आत्ताच माझा उपवास सोडून झाला, बाकीच्यांना जेवायला टाईम होतं. म्हटलं ते बोलले की आम्ही आरामात जेवतो 10 10:30पर्यंत, पप्पा आणि आई. कारण का मगाशी 7 वाजता उठले, चहा वगैरे घेतला त्यांनी. तर म्हटलं मी उपवास सोडून घेते. आणि किरणला यायला 11:30 12:15 वाजतील. संडेला त्याच्या बुकिंग सॅटर्डे संडे जास्त असतं. सॅटर्डेला उद्या परत संडे पण आहे, तर लेट होतो कधी कधी यायला. तर म्हटलं मी पहिलं जेवून घेते. तुम्ही म्हणाले एकटीच काय जेवते. मी जेवले, क्रिशिकाला भरवलं आणि पहिलं अंथरूण टाकायला वरती आले. म्हटलं किरण जेवून आला की पटकन येऊन झोपायला, कारण का उद्या संडे आहे, उद्या बैठक, त्यामुळे संडेचा जरा गोंधळच असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. चला बाय, गुड नाईट.